शंकर दादांना विनंती असेल दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण हनुमंतजी सोनवणे साहेबांचा शुभ सन्मान खऱ्या अर्थानं करूयात. यस कॅमेरामॅन फोकस करो. महाराष्ट्राचं अंगवस्त्र मायेची शाल प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन खऱ्या अर्थानं हनुमंतजी सोनावणे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर थँक्यू सो मच साहेब आपण आलात आणि आमच्या या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा जाऊयात. ऑन साइडला फटका जबरदस्त हवेच्या लाटांवरती स्वार होत निघून चालला बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोफ फोर रन्स. यस क्वालिफायर मॅच आपल्याला पाहायला मिळते. जगदंब सासने बनाम या वेळेला बॉल हवेमध्ये फटका मिस टायमिंग आहे. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर कॅच झाला ड्रॉप. कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होत असताना जनमान टेंबरे बनाम जगदंब सासने असं बाटल आपल्याला पाहायला मिळत आहे मॅच मध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये संदेशला आपण पाहतोय अगदी पहिल्या 2 बॉलवरती 2 बाउंड्री बॅट्समन अतिच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाले होते. पण त्यानंतर या तिसऱ्या बॉलवरती आले सिंगल. सिंगल आली आणि आता धावफलक 9 या अंकावरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर दीपकला आपण पाहतोय. यावेळेला फटका मिस टायमिंग बॉल हवेमध्ये फटका फसलाय फिल्डर पोहोचलाय जजमेंट चुकलाय कॅच झालाय ड्रॉप. अगदी टीमचा कॅप्टन होता त्या ठिकाणी आणि आता कॅप्टन कडून अशी चुकी होणं अपेक्षित नाहीये टीमला. 4 बॉलचा खेळ इथे षटक क्रमांक 1 चा कंप्लीट झालाय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना पहिल्या 4 बॉलमध्ये तब्बल आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज संदेशना. काय जबरदस्त 2 बाउंड्री सुरुवातीची आपल्याला अतिच्या बॅटमधून पाहायला मिळाली. स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाली होती. अतिच्या बॅटमधून फ्लाइंग स्टार्ट त्यानं करून दिला पण त्यानंतर खऱ्या अर्थाने आता दीपकच्या खांद्यावरती देखील तितकीच जबाबदारी येऊन टेपली टीम सासने संघाची. कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आणि तितक्या क्षमतेचे आपल्याला पाहायला मिळतात. स्कोअर केट केलाय फटका जबरदस्त आहे नेत्रदीपक फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. स्पर्धा थाटा माटात पार पडत असताना स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा अभिमानाची अर्थात स्पर्धा तुम्ही पाहताय काकडपाडा चषक 2026 चा थरार आपल्याला एन्जॉय करताना मिळतोय. यावेळेला हुक करायचा प्रयत्न हुक केलाय बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाललाय. 3 फिल्डर चेंडूच्या पाठमोरे एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 इथे सहजरित्या कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. षटक क्रमांक इथे कंप्लीट होईल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जगदंब सासने संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 14 या अंकावरती. 14 ऑन बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट फर्स्ट ओव्हर completed on the scorecard from team Jagdamba Sasne. Yes, ठोक डीजे.
Deepak is back to the pavilion. अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे. ग्रामस्थ मंडळ काकडपाडा व सिद्धिविनायक स्टार काकडपाडा या संघाच्या माध्यमातून मग आमचे पंढरीदादा घागस असतील, मग आमचे हर्षल दादा असतील, सौरभ दादा असतील, त्याचबरोबरीनं संदीप दादा असतील, त्याचबरोबरीनं निलेश दादा असतील, जितेश दादा असतील, या सर्व आयोजन कमिटीचं आम्ही खऱ्या अर्थानं विशेष कौतुक करू. ऑल साइडला टर्न केला होता फटका. वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. संपूर्ण आयोजन कमिटीचं खऱ्या अर्थानं आम्ही विशेष आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून यस खऱ्या अर्थानं आम्ही आवर्जून नाव घेऊ, जे आमच्या काकडपाडा गावाला खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व नेहमी करत असतात. अर्थातच आमचे सन्माननीय कल्पेशजी मारसे साहेब असतील, त्याचबरोबर त्यांच्या समवेत मोतीरामजी गोरट साहेब असतील. खऱ्या अर्थाने यांचा मी विशेष आभार व्यक्त करू. कल्पेशजी मारसे साहेब असतील, त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण आमची आयोजन कमिटी ज्यांनी घेतलेली ही अफाट मेहनत. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 21 ऑन बोर्ड. दिशा पाहावी लागेल, दिशा पाहावी लागेल. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल, इट इज अ व्हाईट बॉल. 22 ऑन बोर्ड. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. या स्पर्धेचं पहिला क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 51,000 रुपये धनराशी व आकर्षक काकडपाडा चषक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये धनराशी व आकर्षक काकडपाडा चषक. आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 11,000 रुपये धनराशी व आकर्षक काकडपाड चषक. बॅटिंग टीम खऱ्या अर्थानं रिव्ह्यू आता घेण्यात आलाय. यस व्हाईट बॉल साठी खऱ्या अर्थानं आता टीव्ही अंपायरची मदत. थर्ड अंपायरला आता चॅलेंज बॅट्समनच्या माध्यमातून करण्यात आला. नक्की बॉलची एंड लाईन कुठे आहे? यस फेअर डिलिव्हरी म्हणजे आताचा हा बॉल आलाय डॉट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 1 बाउन्सचा कॉल आता गोलंदाज पियुषला दिला जातोय. फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. आपल्या अनोख्या स्टाईलनं बॉलला फेकून दिले सागरनं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लग मध्ये येणारा सागरच्या बॅट मधून हा ब्रँडेड फाईन चौकार. फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. आपल्या अनोख्या स्टाईलला फ्लिक केलाय, फ्लिक लाईन यावेळेला चांगली आहे, म्हणजे षटक क्रमांक इथे दुसरं कंप्लीट. 2 षटकांच्या अंतिम पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जगदंब सासने संघ जाऊन पोहोचलाय तर 26 या अंकावरती. 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट फ्रॉम टीम जगदंब सासने. यस ठोक डीजे.
26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 26 ऑन बोर्ड. खऱ्या अर्थानं सुरुवात अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले बॅट्समन अतिशच्या बॅटमधून. अगदी सुरुवातीच्या पहिल्याच 2 बॉलवरती 2 बाउंड्री अतिशच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. आणि आता तोच अतिश सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला फ्लाइंग स्टार्ट त्यांना आपल्या संघाला करून दिला होता. तो अतिश सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला ज्या प्रकारे अतिशनं बॅटिंग केली त्याच प्रकारचं आता खऱ्या अर्थानं अतिशला पाहून सागर देखील तितकीच चांगले बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय. टीम जगदंबा सासने संघाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. अतिश तयार. पहिला बॉल विवेकच्या अगेन्स्ट क्रॉस बॅटेड डीप मिड विकेट मधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉल पर्यंत आलाय. तत्पूर्वी मिळेल फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. सिंगल पेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाहीये. आमचा काकडपाडा गाव म्हटलं तर गाव छोट आहे पण गावाची कामगिरी भरपूर मोठी आहे. ऑल साइडला लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड हिट आहे. जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी. हवा के साथ साथ और घटक के संग संग चेंडू सीमा रेषा बाहेर दांग. हिट्स आउट ऑफ द पार्क. बिगेस्ट अँड ब्लास्टेड षटकार. बात आहे. जबरदस्त टायमिंग. आसमानी टोला. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सागरच्या बॅटमधून तडाखेबंद फटका. ह्या वेळेला आताचा बॉल गुडलेन स्पॉट वरती आथळला होता आणि त्याच दिशेमध्ये त्याच वेगामध्ये बॉल चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता सध्याच्या कडेला होत असताना सागरच्या अगेन्स्ट म्हटलं जातं ना अगदी पहिल्या दुसऱ्या बॉलवरती षटकार चौकार येणं कुठल्याही गोलंदाजाला आवडत नसतं. आणि आता त्याचा चोख प्रत्युत्तर देतोय गोलंदाज विवेक. सिंगल मिळाली. स्ट्राइक रोटेट करायचा प्रयत्न आणि आता फलंदाज झाला बाद. विकेटचं पतन. स्टील 2 टू गो. शेवटचे अंतिम 2 बॉल. सत्र क्रमांक 1 मधील फ्लिक केलाय समोरच्या दिशेनं. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. बॉल निघून चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेच्या लाटांवरती स्वार होत. इट्स आउट ऑफ द पार्क. क्रॅकिंग सिक्सर. मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सागरचा फटका आणि विरुद्ध टीमला लागलाय 440 होल्डचा झटका. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 40 ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जगदंब सासने. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. शेवट इथे गोड केलंय. फलंदाज होईल बाद. सत्र क्रमांक झाला पहिला कंप्लीट आणि पहिला सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जगदंब सासने संघ जाऊन पोहोचलाय तो 40 अंकावरती. 41 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय ते म्हणजे टीम जानमान क्रिकेट क्लब टेंबळे या टीमच्या अगेन्स्ट. चाळीस धावा बनला गेलात. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारची बॅटिंग
अतिशनं केली, ज्या प्रकारची बॅटिंग सागरनं केली. सुरुवात अतिशनं भरपूर चांगली करून दिली होती, पण त्यानंतर शेवट सागरनं अप्रतिम केलं. कारण त्याच्या बॅटमधून जर बघायला गेलं तर तब्बल आपल्याला षटकार पाहायला मिळाले. 2-3 षटकार तडाखेबंद त्यानं ठोकले. आणि जर वैयक्तिक विचार करायला गेला ना तर सागरचं 23 धाव्यांची त्यानं मॅरेथॉन इनिंग साकारली. 23 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन सागरने आपल्या संघासाठी दिलं आणि संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. 41 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय ते म्हणजे जयमान टेंबरे संघाच्या अगेन्स्ट. बनवल्या जातील जवानमान टेंबरे टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 41 धावा रोखल्या जातील जगदंब सासने टीमच्या माध्यमातून. असं खऱ्या अर्थानं विवरण आपल्याला जरूर उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. सासने टीम फिल्डिंग लावून घ्यायची. हॅलो 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 हॅलो. तर चला 2 बॅटर त्वरित आपण जायचंय. तर टेंबरे संघाला जिंकण्यासाठी 41 धाव्यांची गरज असेल. ज्यावेळेस 2 बेस्ट टीम एकत्र येतात एकमेकांसमोर त्यावेळेस खरा रिअल टेस्ट असतो आणि तो बेस्ट मॅच ती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. तर पूर्ण त्या मॅचचं नियोजन, ते प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगवर त्यांचं परफेक्शन विथ एक्झिक्युशन या गोष्टींचा विचार केला तर ही मॅच अप्रतिम राहणार आहे. यामध्ये तीन मात्र शंका नाही आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी म्हणजे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावा. 13 पूर्णांक. हॅलो चिक हॅलो चिक हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील अंतिम लढत, आजच्या दिवसाची फायनल मॅच, क्वालिफायर मॅच आपल्याला पाहायला मिळते. जगदंब सासने बनाम जयमान टेंबरे असं बाटल आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वार्धामध्ये सासने टीमनं बॅटिंग करत असताना 40 केल्या, 41 लक्ष उभं केलं टीम जयमान क्रिकेट क्लब टेंबरे या संघाच्या अगेन्स्ट. कशा प्रकारे या 41 बनवल्या जातील टेंबरे टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 41 रोखल्या जातील सासने टीमच्या माध्यमातून, याचं उत्तर येणारे शेवटचे 18 बॉल खऱ्या अर्थानं देऊन जातील. शेवटचे खऱ्या अर्थानं हे 18 बॉल, लक्ष 41चा. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल पंचाकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न मैदानाच्या हातमध्ये झालाय आणि लेग बायच्या स्वरूपात पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल म्हणजे संघाचा श्री गणेशा, संघाचं खातं इथे खुलं झालंय. नक्कीच श्रवण जर विचार केला तर या ठिकाणी कनेक्टिव्हिटी ही फार महत्त्वाची असणार आहे. कारण ज्यावेळेस सागर खेळत होता, सागर फक्त फ्लिक करत होता,
फक्त ऑन साईडला टाइम करत होता आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेत होता. म्हणजे टायमिंगला फार महत्त्व आहे. इथे तुम्ही सिंगल डबलवर खेळून चालणार नाहीये. 41चं टार्गेट आहे. अहो परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर अंडर प्रेशर ही मॅच आहे. क्वालिफायर मॅच इतकी सोपी नाहीये. बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही पहिल्या फेरीचं क्रिकेट खेळता, दुसऱ्या फेरीचं क्रिकेट खेळता, तेव्हा तुमच्याकडे तुमच्या डोक्यावरती एवढा प्रेशर नसतो. पण क्वालिफायरच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला भरपूर जास्त प्रेशर असतो. कारण जिंकलात तर बक्षीस पात्रामध्ये, जर परास्त झालात तर प्रवास इथेच थांबतो. ओव्हर द बॉल रेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोलंदाजच्या डोक्यावरून हा फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफचा बॅकअप आलं. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो फेकी झाली डेंजर एंडला, पण बॅट्समॅन पॉपिंग क्रिसमध्ये सेफ झोनमध्ये जाऊन पोहोचला. म्हणजे आताच्या या बॉलवरती 2 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 3 धावा धावसंख्या फलकावर झाल्यात. बरोबर ना? 3 धावा आतापर्यंत धावसंख्या फलकावर आहेत. टेंबरे टीम जे आतापर्यंत 2 मॅच खूप चांगली खेळले बॅटिंगमध्ये, परंतु ही मॅच फार वेगळी आहे. कारण सासने टीमचं हे होम ग्राउंड आहे. होम ग्राउंडमध्ये त्यांना माहिती आहे की या सिमेंट खेळपट्टीवर कशा प्रकारची बॉलिंग करायची, आणि त्यातल्या त्यात धावा त्यांनी प्रति षटकामागे 13च्या गतीने लावल्यात. म्हणजे प्लस पॉईंट असं आहे की स्कोअर पण आहे आणि प्लस हे पूर्ण ॲटमॉस्फिअर आणि अंदाज पण आहे. परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर या ठिकाणी आपण बघू शकतो. फाईन लेग झोनमध्ये शॉर्ट फाईन लेगला म्हणजे लेग स्लिपमध्ये फील्ड केलं गेलंय. पुन्हा एकच मिळाले. एक धाव द्या येणाऱ्या 12मध्ये. म्हणजेच 18.50च्या रिक्वायरमेंट तुम्हाला बॅटिंग करावे लागेल. जनमान क्रिकेट क्लब टेंबरे या टीमला. एका बाजूला जगदंबा मातेचं, आई भवानीचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थानं या होम ग्राउंड वरती जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते सासने टीमच्या माध्यमातून. पण त्यांच्या अगेन्स्ट शक्तिशाली बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थानं टेंबरे संघ देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी करतोय. म्हणजे टेंबरे टीमला जिंकायचं जरूर, पण सासने टीमला हार नाही मंजूर. दुसरं षटक, पहिला बॉल, बॅट्समन तयार. दुसरं षटक. पहिल्या चेंडूसाठी रनवेमध्ये समस्या जाणवली आहे. चैतन्य आहेत. चैतन्य ज्यावेळेस पहिल्या स्पेलमध्ये आले होते त्यावेळेस त्याच्या बॉलिंगमध्ये वाईट गेले होते, परंतु तरी देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती ओव्हर मेंटेन केली होती. यावेळेस मिस टायमिंग, परंतु मिस टायमिंगवर देखील चेंडू फाईन जाऊ शकतो. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने त्या ठिकाणी आपण बघू शकतो. बॅकअप सागर होते आणि सागर बॅकअप करत असताना त्या ठिकाणी 2 धावा प्राप्त करतोय. तर आत्तापर्यंत बघितलं तर सिंगल डबल आलेत. एरियल लूटने एकही फटका आला नाहीये, एकही चौकार आलेला नाहीये, एकही षटकार आलेला नाहीये. आणि जर अजून 2-3 चेंडू जर आले नाही तर आस्किंग रन रेट हा क्षमतेच्या पलीकडे जाईल आणि मग ही मॅच जिंकणं टेंबरेकरांच्या अबागाच्या बाहेर असेल. येस सर, डेफिनेटली ऑन साइडला लॉफ्ट केलाय. फटका जबरदस्त आहे. अवेंच्या लाटणवरती स्वार होत बॉल निघून चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. टाटा बाय बाय, सिक्सर. इथे दाखवलं म्हणजे प्रत्युत्तर दिलं सागरला राहुलला. पुढचा बॉल. यावेळेस मिडल स्टंपवरून हा चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो विकेट किपरच्या हातामध्ये. मागील चेंडूचं जर अँटिसिपेशन पाहिलं तर आडव्या बॅटमधून अगदी पॅडल स्वीपच्या माध्यमातून ऑफटेड पॅडल स्वीप म्हणशील तू तरी हरकत नाहीये, परंतु तो पिकअप होता. चेंडू अगदी बघितलं तर भरपूर पुढे असताना तो पिक केला, परंतु आता मात्र आपण बघितलं तर चैतन्याने लाईन ही अगदी अंगावर ठेवली नाहीये, तर ऑफ स्टंपवर जाण्यास त्याला भाग पडलं आणि थोडं क्विकर पण असल्यामुळे चेंडू बीट झालाय. इट्स अ गुड स्ट्रॅटेजी. चांगला कमबॅक. फुल टॉस जास्त ताकदीने मारायला गेले आणि मिस आउट झालेत. इथं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं गरजेचं आहे. आक्रमकता दाखवायची आहे, परंतु तितकी समय सूचकता म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं देखील गरजेचं आहे. कनेक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट.
येस, ताकद असणं तर गरजेचंच असतं, पण ताकदीसोबत नजाकत असणं तितकंच गरजेचं असतं. म्हणजे आम्ही नेहमी म्हणत असतो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्तीचा वापर केला असता तर कुठेतरी चांगल्या धावा मिळू शकल्या असत्या. बॅटची बाहेरची कडा, विकेट किपर चेंडूच्या खाली, कोणती चुकी होणार नाहीये. टिपलाय विकेट किपर नसेल आणि संपलाय बॅट्समन राहुलचा खेळ. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. 13 या अंकावरती टीम टेंबरे संघाला तिसरा. राहुल इज गॉन. बारा धावा बनल्यात, 19 करायच्यात या मॅच. 29 धावा करायच्यात कारण 41चं लक्ष आहे. 29 अजूनही करायच्यात या मॅच मध्ये येणाऱ्या 7 बॉल मध्ये. आणि हा चेंडू महत्त्वाचा असेल. या चेंडूवर जर हिट आला नाही तर ही समजून जायची ही मॅच टेंबरेकरांसाठी ही अवघड जाईल. अंतिम चेंडू असेल. हो प्लेड ऑन, स्विंग अँड मिस. पूर्णपणे बीट केलं बॅट्समनला. आंधळी फटका खेळायला गेले. बॅट अँड पॅड मधून चेंडू स्टंपच्याही मधून अगदी बघितलं तर बॅट पॅड आणि स्टंप यांच्या मधून चेंडू विकेट किपरच्या हातापर्यंत जातोय. आणि ही मॅच आता खरी कंट्रोल केली, कारण 6 मध्ये 29 म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 5 षटकार मारायचे आणि 5 षटकार मारणं हे इतकंही सोपं नाही. जर तुम्ही युवराज सिंगला म्हटलं की 6 मध्ये 6 तू त्यावेळेस मारले होते, त्यावेळेची ती परिस्थिती वेगळी होती, कारण अँड्रू फ्लिंटॉपने त्याला डिवसलं होतं आणि त्या डिवसल्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडला 6 लागले. नंतर जरी मारण्याचा प्रयत्न केला असता तरी ते 6 षटकार लागले नसते. येस, नक्कीच. सासने टीमचा जर विचार करायला गेला ना तर चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये सासने संघ खेळलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलं या गोलंदाजानं. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं सागर आला. ज्या प्रकारची कामगिरी बॅटिंग करत असताना सागरने केली त्याच प्रकारची कामगिरी आता गोलंदाजीमध्ये देखील करतोय. अगदी पहिल्या मॅच मध्ये अगदी सासने संघ जेव्हा खेळत होता, बॅटिंग जेव्हा करत होता त्यावेळेस पहिल्या 3 षटकांच्या अंती 11 धावा होत्या, पण त्यानंतर खऱ्या अर्थानं शेवटच्या 2 षटकांमध्ये अगदी लक्ष डायरेक्ट 46 बनलं होतं आणि 47चं लक्ष उभं केलं होतं. आणि ती मॅच खऱ्या अर्थानं त्या 47 धावा रोखल्या होत्या सासने टीमनं, पण आता 41 धावा रोखायच्यात आणि त्याच्या प्रयत्नामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ केलाय, परंतु टायमिंग नाहीये. डीपमध्ये ओमकार आहे, एकच मिळेल आणि आता गिवअप केलंय. आता या मॅचमध्ये गिवअप केलं कारण चित्र सुस्पष्ट आहे. इथून ही मॅच जिंकणं अशक्य आहे. 4 मध्ये 4 षटकार आले तर धावा कंप्लीट होत नाहीयेत. यावेळेस ऑन साईडला आणखीन एक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, थोडंसं पाऊस देखील झाला, फिल्डिंग चांगली झाली. आता एक मॅचमध्ये औपचारिकता आहे. श्रवण, या मॅचमध्ये असं काही राहिलं नाही. प्रेक्षक राजाने एक निर्णय कळालाय की होम टीमचा फायदा, होम ग्राउंडचा फायदा, या परिस्थितीचा फायदा आज सासनेकरांनी आपल्या ग्राउंडवर उचललाय. येस, म्हटलं जातं ना इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. आता त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला मैदानामध्ये मिळालं, कारण जेव्हा जेव्हा गावचा संघ होम ग्राउंडवरती खेळत असतो तेव्हा तेव्हा त्या मैदानाची, त्या खेळपट्टीची त्या संघाला तंतोतंत माहिती असते. आणि त्याचा जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आता खऱ्या अर्थानं विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय संघ जगदंब सासने. काय जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. विथ बॅट, विथ बॉल, विथ फील्ड. मिस्टर सागरला आपण पाहता, इम्प्रेसिव्ह कामगिरी आजच्या दिवसामध्ये सागरने केली आहे. आडवा बॅटनं हा कडवा प्रहार केलाय, पण आता या फटक्याला खऱ्या अर्थानं काही अर्थ उरलेला नाहीये. आजच्या दिवसातून खऱ्या अर्थानं थेट बक्षीस पात्रामध्ये इंटर होत असताना टॉप 4 मध्ये धडक मारली टीम जगदंब सासने संघानं. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम जगदंब सासने, अँड हार्ड लक, टफ लक टीम.